माझं नाव सूर्यकांत दत्तात्रय थोरात. मला माझ्या मेहुण्याच्या मुलांनी 4 कोटी रुपयाला फसवणूक केलेली. माझी बँकेतनं पैसे SBI बँकेमध्ये पैसे आहेत असे सांगून SBI मधून बँकेतून पैसे काढून ते तुमच्या सारस्वत बँकेत पैसे डिपॉझिट ठेवायचे आहेत हे कारण सांगून त्यांनी मला या कामामध्ये भाग पाडण्यास हे केलं. त्यांनी आमिष वगैरे असं काही दाखवलं नाही मला. त्यांनी सांगितलं हे माझ्या घरात माझे वडील रिक्षा चालवतात, माझ्या घरात कोण शिकलेलं नाही, तुम्ही बँकर आहात, हे माझे जे पैसे आले हे माझ्या रक्ताच्या कष्टाचे पैसे आहेत, मी देशासाठी काम करतो, मी रॉ एजंट आहे आणि माझे हे जे आलेले पैसे आहेत हे कोण एक प्रकाश शिंदे नावाचे एक व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी माझे पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला मी मदत कर म्हणलो होतो पण त्यांनी पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी आणि SBIच्या अधिकाऱ्यांनी त्या पैसे सगळे लुटण्याचा प्रयत्न केला. ह्यामुळे ते त्याच्या घरचे सगळे घाबरले होते. ते म्हणजे बाबा हे पैसे तिथे पैसे जर राहिले तर आमचं नुकसान होणार आहे, आमच्या मुलाचं नुकसान होणार आहे, हे पैसे जर आम्हाला मिळाले तर आमचं 7 जन्माचं आमचं 7 पिढ्यांचं आमचं सगळं फायदा होईल. तर तुम्ही जर लक्ष घातलं तर तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय मिळवून देऊ शकता. मग मी विचार केला हे आपले नातेवाईकच आहेत तर आपल्याला यांना काहीतरी मदत केली पाहिजे. या हेतूने मी ते त्यांना पैसे मिळवून देऊन सारस्वत बँकेत ते कसे डिपॉझिट मला नेता येतील यासाठी मी प्रयत्न केला. परंतु त्यांनी मला नंतर सांगितलं की हे पैसे मिळवण्यासाठी हे पैसे आता जे काढायचे आहेत यासाठी कमीत कमी आपल्याला काही फी वगैरे भरावं लागणार आहे. ती फी भरली तर आपल्याला ते पैसे रिलीज होणार आहेत. मग त्यानुसार सुरुवातीला वाटलं की बाबा असतील एक 5-10 लाख रुपये वगैरे असतील. परंतु तसे नसून ते हळूहळू ते पैसे त्याची फी हे पैसे वाढत गेले. वाढता ते मी आज इतक्या ह्या रकमेपर्यंत 4 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलो. यापेक्षा मी याच्यातली बरेच अमाऊंट मी कॅश पण दिलेले आहे आणि ऑनलाईन वगैरे पण दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये माझं फॅमिली कुटुंब एकत्र असल्यामुळे माझ्या मिसेसला एकूण 11 बहिणी आहेत. तर त्या 11 बहिणी त्यांच्या मिस्टर वगैरे सगळे अनेक जणांनी हा चांगलं काम करतोय, देशासाठी काम करतोय या हेतूने अनेक जणांनी ते पैसे मिळवण्यासाठी पैसे रूपात त्यांनी मदत केली. परंतु त्यांनी काय सांगितलं जे काय पैसे तुम्हाला द्यायचे आहे ते थोरात मामांचे म्हणजे माझ्या अकाउंट थ्रू पैसे पाठवा. त्यामुळे काही जणांनी माझ्या थ्रू पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक प्रकारे मदतच केली व त्याचं काम व्हावं यासाठी. परंतु त्यांनी सगळ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि तो स्वतः ते पैसे मी जेव्हा मागणी केली तेव्हा तो देतो म्हणला. पण त्यांनी अद्यापही काय पैसे दिले नाहीत. अजूनही तो देतोच म्हणतोय, त्याच्या घरचे देतो म्हणतोय पण ते काय दिलेले नाहीत. पण मी जेव्हा पैसे दिले त्यानंतर त्याच्या घरचे कोणीही नोकरीला नाही आहे, कामाला नाही आहे, त्यांचा भाऊसुद्धा कामाला नाही आहे, तरी त्यांचं घर व्यवस्थित चालत होतं. आणि त्यांनी अनेक ठिकाणी अनेक प्रकारे पैसे ते वापरत होता. हे आता जाणवायला लागले. ते शंकर महाराज मठापाशी त्याचे वडील आई ते जे अन्न वाटप करतात ते सुद्धा ते करत होते. पण हे एवढे वर्ष करत होते पण यांचा मागचा हेतू काय होता हे काय कळलंच नाही आम्हाला वाटलं हे खूप चांगलं काम करतात ते. परंतु हे माझ्याच पैशात ते सगळे झालेलं आहे असं मला आता जाणवायला लागलं. हे यांचे हे शून्य होते पण आमच्या पैशात त्यांनी व्यवस्थितपणे असा वेगळ्या पद्धतीने वापर केलेला आहे हे सिद्ध झाले. तरी आता मी कृपा करून पोलीस खात्याला आणि यांना विनंती करतो त्याला लवकरात लवकर ताब्यात घेऊन जे काय माझे ऑनलाईन पैसे गेले याच्यासाठी जे काय मला त्यांना मदत करता येईल तो आता सध्या फरार आहेत पण त्याच्या घरचे आहेत सगळे, तरी त्यांना ताब्यात घेऊन जो काही कारवाई करून जे काय मला न्याय मिळवून देता येईल तेवढा प्रयत्न करावा ही विनंती आहे. या सगळ्यासाठी मला माझ्या आत्ता मी जे हे गुन्हा दाखल करण्यासाठी मला श्री आपले जॉईंट CP रंजन कुमार शर्मा तसेच EOWचे जिथे आहे जिथे मला अर्ज देण्यासाठी सांगितलं होतं तिथले जे DCP विवेक मासाळ साहेब, त्यानंतर तिथला API पाडोळे मॅडम, तसेच परिमंडल 3चे संभाजी कदम साहेब DCP, तसेच त्यांचे असिस्टंट तानाजी पांढरे PSI परिमंडल 3चे, तसेच पर्वतीचे नंदकुमार गायकवाड सिनियर PI आणि तेथील शेख PSI साहेब, तसेच हेमंत धायगुडे आणि खेडेकर यांनी मला योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी करून आम्हाला हा गुन्हा दाखल करून घेण्यास मदत केली. त्यावर मी त्यांचा आभारी आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो मी ह्या कामासाठी माझ्या मित्रमंडळी जे नातेवाईक ज्यांनी कोणी मला मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मी पैसे देणार आहे. फक्त आता माझ्याकडे द्यायला काही नाही आहे. मला पैसे आले की मी त्यांचे पैसे त्यांना देणार आहे एवढं मी ठासून सांगतो. कुणी गैरसमज करून घेऊ नये. माझी फसवणूक झाल्यामुळे मी तुमचे पैसे देऊ शकलो नाही तरी माझ्यावरती राग मानू नका. माझ्याकडनं चूक झालेली आहे. मला माझं नाते फसवल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी आता शून्य झालेलं आहे. माझ्या आता सध्या काही नाही. मी आता रस्त्यावरती आहे. मी सध्या पंढरपूरमध्ये एका धर्मशाळेमध्ये राहत आहे. तरी मी सगळ्यांची माफी मागतो ज्यांना मी पैसे देणे आहे त्यांची.
तरी कृपा करून त्यांनी मला सहकार्य करावे, आतापर्यंत केले, इथून पुढेही करावे. मला पैसे मिळता क्षणी मी त्या सगळ्यांचे पैसे परत करेन.